बाळूमामाले आदमापूर गावाला जय हरे माऊली. यांना कोण ओळखत असतं बघा, पाटचेच आहेत चहावाले. माऊली हॉटेल. जय हरे माऊली. बघा आता उपीटाच्या लाईनला उभा आहे, डिश बघू शकता. बाकीचे जे आहेत उपीट वाटप चालू आहे. आनंदाने धन्यवाद. जय हरे माऊली. नाश्ता करतो आता. बघा उपीट आहे, उपीट आलंय. सुरू झालं सकाळचा नाश्ता. बघू पुढं पुढं काय काय मिळेल तसं दाखवतो. जय हरे माऊली. जय हरे माऊली. बघा बघू शकता किती राहिले इथे. सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, पलटण. ज्या दोन पालख्या एकत्र होत्यात ना, त्या दोन्ही रोड आता पुढं जाऊन भेटणार आहेत. बघा बघू शकता पंढरपूर फक्त 35 किलोमीटर राहिला आहे. आणि बघू शकता तुम्ही की पलीकडला हवे पलीकडला हायवे तिकडून वारकरी येत आहेत. बघू शकता. आम्ही चाललोय हा हायवे वेगळा आणि तो येणारा फलटण मार्गे. फलटण मार्गे जी पालखी येतात. एक जागा थांबून दाखवतो. इकडून आम्ही आलो आणि आता हा पुढं चाललो आणि ही माऊलीची पालखी त्या मार्गे येते आणि पुढं बघू शकता इथं दोन्ही पालख्या एकत्र होऊ शकतात. जय हरी माऊली. जय हरी माऊली. हो का, हे इथं बघा बघू शकता. चाललोय पलीकडल्या साईडला रोड क्रॉस करून. हो का, जगत तुकाराम महाराजांची पालखी ह्या इथून खाली जाऊन ते तिकडून खाली येते आणि इथं गावामध्ये एकत्र होते. बघू शकता पालखी मार्ग. जय हरी माऊली. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. बघू शकता आता दोन्ही पालख्यांचे म्हणजे तिकडून येणार फलटणहून येणारा एक हवे आणि हा येणारा इंदापूरहून हवे. दोन्ही रोड एकत्र होत्यात. पालख्यांचं मिलन माग आहे तिकडं कुठंतरी, पण परत तिथून वेगळं होत्यात आणि वखारीमध्ये परत भेटतात. बघू शकता हवे. आणि आम्ही येते हा मार्ग इंदापूर मार्ग आणि तो जो होतोय तो मार्ग फलटण माऊली ज्ञानेश्वरांचा पालखी मार्ग आणि जगत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघू शकता माऊलीच्या पालखीला खूप अशी गर्दी आहे बरं का. बघू शकता लय गर्दी. तिकडं म्हणावं अशी नाही गर्दी, आहे गर्दी आहे. जास्त वाटते माऊलीची पालखीला गर्दी असं सगळेजण म्हणतात. ठीक आहे चालेल. जय हरी माऊली. ठीक आहे. हा एकत्र होते आता इथं दोन्ही पालख्यांची माणसं जी आहेत माऊली आहेत ती सगळे एकत्र होतात. जय हरी माऊली.